नॅशनल डिफेन्स अकॅडमीच्या 129व्या तुकडीचा दीक्षांत समारंभ आज मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत पार पडला। इथल्या कॅडेट्सनी एनडीएत घेतलेल्या कठोर परिश्रमाचा चीज झाल्याचा आजचा दिवस असतो। एनडीएमधून पदवी घेतलेले हे कॅडेट्स भारतीय सेना दलात अधिकारी म्हणून रुजू होणार आहेत। इथल्या शिक्षण क्रमात विशेष कामगिरी केलेल्या विविध शाखांमधील कॅडेट्सना मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पदक देऊन गौरवण्यात आलं। ही प्रमुख संरक्षण संस्था छत्रपती शिवरायांची भूमी असलेल्या महाराष्ट्रात असल्याचा अभिमान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केलाय। सध्याच्या काळात युद्धाचं स्वरूप बदललंय। देशांतर्गत तसंच देशाबाहेरील शत्रूंशी सामना करावा लागतोय। एनडीए सारख्या संस्थेतून मिळालेले संस्कार तसंच मूल्य या कामी देशसेवेची प्रेरणा देत आल्याचं मुख्यमंत्री फडणवीस यांनी म्हटलंय। आपण देखील एनडीएचेच म्हणजेच नॅशनल डेमोक्रॅटिक अलायन्सेस असल्याची कोटी मुख्यमंत्र्यांनी भाषणाच्या अखेरीस करून उपस्थितांची दाद मिळवली। मेरे जो मामा जी थे, ही इज कर्नल इन आर्मी। So my mother used to tell stories about him, means how is the life, the kind of status, the kind of respect you get. So I always wanted to be an officer. My father is a farmer, my mother is a housewife. So I think it will be a great success for me and my parents as well. It will give them a lot of respect and social status will be very good, means army people, they are respected everywhere. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।